आर्व आणि सूर्यमुखी राज्याचं रहस्य. आर्व हा 8 वर्षांचा हुशार, विज्ञानाची आवड असलेला मुलगा. एके दिवशी त्याला शाळेच्या बागेत एक सूर्यमुखी विचित्रप्रमाणे चमकत असल्याचं दिसतं, तेही ढगाळ वातावरणात. अचानक ते सूर्यमुखी हळू आवाजात म्हणतं, आर्वा, आमच्या सूर्यमुखी राज्याची प्रकाशशक्ती संपत चालली आहे. आम्हाला तुझी मदत हवी आहे. फुल एक छोटं जादुई दार उघडतं. आर्व आत जातो आणि त्याला दिसतं सोनेरी शेतं, चमकणाऱ्या पाकळ्या आणि दिव्यासारखे उडणारे काजवे. तेथे एक सूर्यकिरणांच्या पंखांचा पक्षी त्याला म्हणतो, मी सूर्यपंख, या राज्याचा रक्षक. आमचा सूर्यरत्न कोणी तरी चोरलंय. आसपास अंधार पसरलेला दिसतो. खलनायक आहे ताम्र राक्षस, ज्याला प्रकाशाची चीड आहे. आर्व म्हणतो. फुलं सूर्याचा पाठलाग करतात. आपण एक बनावट सूर्य तयार केला तर राक्षस त्याला फसू शकेल. तो काच, पाकळ्या आणि सूर्यमुखीच्या प्रकाशातून उपकरण बनवतो. बनावट सूर्य तेजात चमकू लागतो. ताम्र राक्षस चकित होतो आणि त्याच्याकडे धावतो. राक्षस व्यस्त असताना आर्व गुपचूप अंधाया गुहेत जाऊन सूर्यरत्न परत घेतो. आर्व ते रत्न एका विशाल सूर्यमुखी सिंहासनावर ठेवतो. क्षणात संपूर्ण राज्यात सोनेरी सूर्यप्रकाश पसरतो. फुलं पुन्हा उजळतात, इंद्रधनुषी फुलपाखरं, चमकणाऱ्या वाऱ्याच्या लहरी, आनंदी आवाज. सूर्यपंख म्हणतो, आर्व, तू आमचा